हाय मित्रांनो, कसा आहात तुम्ही? तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो टाकीकडे स्पेशली गाडी धुवायसाठी. हे बघा चाललं काम गाडी धुवायचं. एवढं गरम झालं का ते दूर निघतोय पार. काष्टात गेलो पण काष्टात एकही जागी जागा नव्हती. कोणी म्हणते 2-3 तास थांब, कोणी म्हणते 1-2 तास थांब. आपल्याला आहे ना पाण्याची सोयच नाही ना. काष्टीवरून जाऊन आले तर त्यांना तिथं म्हणजे 2-3 जागी गेले होते वाटतं. तिथं म्हणजे 1-1.5 तास थांब, 2-3 तास थांब असं म्हणत होते वाटतं. ओ तुटलं काय होते आपल्या कशाने? हो हायवे रस्ता आहे म्हणल्यावर तुटणारच ना. मोरनं पण शेर पडली, पक्षीनं पण शेर पडली. काय 2 वर्षात गाडीचं पार बेकारी झाली. नाही ग, रस्ताच चांगला नाही आपल्याला. जाऊन दे आता, काय करायचं रस्ता काय करायचं, जाऊन दे आता. हो ते कसं म्हणतात कॅमेरा ते नाही असं आडवं वगैरे धरायला, ते मला नाही धरता येत. हे दाखवा मला एकदा. काय ते नाही तुम्ही असं मग असं असं मग असं. हा का? पाण्यात जपून जरा मोबाईल. नाही जुळत होत असं पण. राहून देऊ. आता जमलं यार अश्विनी, आपण हे आणलंय काय, फडकं आणलं नाही काय. तुमची घाई संध्याकाळ झाली तुमचीच घाई होती. मग बादल्या घेतल्या आले, मग शॅम्पू वगैरे काहीच घेतले नाही. फडकं बी नाही आणलं पुसायला तिला. अहो इकडून लय चिखल आहे तिला. हो का होता का ते? हा काय आहे आज? दसरा. हा दसरा आहे, तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघितलं का आमची नदी कशी आहे? गुरं चाराला बांधून ठेवलं इथं. म्हशी कुठे गेल्या हो आपल्या? म्हशी नाही, म्हणजे बारकलेच येते ती. गुतून पडली हे इथं. काढू का तिला? हाय, काय करते? जास्त म्हणून आहे ना मी इकडे येतच नाही गुरांकडं. तर अहो आणि मामा आणि आत्याच पाहते त्यांना, कारण की दिवस गेल्यामुळं ते नाही ना जास्त मला काम करून देत, त्यामुळे ह्यांच्याकडे लक्ष देत नाही. तर मी तिला हाय म्हटलं तर ते असं करून पाहिली मला वर तोंड करून. हे गुतून पडली खरंच. कसं काढायचं हो त्याला? तिकडून जावं लागेल, पाणी आहे तिथं. गडीभर पाऊस करते. झाली गाडी धुवून चाललोय आता घरी आम्ही. थांबा, मला ते गाय हाणायचं भ्या वाटतं मला. थांबा की. राहू दे, मी तिकडून येते. मला आता आलोय रस्त्यावर. तर तिथं मोहर कॉर्नरवर आपल्या घरी जायचा रस्ता होता, पण आता इकडून रस्ता केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, इथून जायचा रस्ता म्हणजे आपली गाय बांधत होते ना तिथं, तिथून जायचा रस्ता केलाय घरी. अगो बाया, पाहू शकता आपला रस्ता. तर इथं पाणी चालू आहे कॅनल मधलं. तर आहोने सांगितलंय बकेट भरून ठेवू, आपली ती दुसरी गाडी धुवायची. तर आपल्याला पाण्याची सोय नाही आहे, इथून भरणार आहोत आपण पाणी. तर पाणी मोकळं चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता वाहतं पाणी.